हॅलो मित्रांनो, ही रोड आमचा रुंदीकरणचं काम चालू झालं. ही स्टार्टिंगला रोड बनला होता. आता इथून पुढं आमच्या गावचा रोड बनायला लागला आहे. त्याच्यासाठी काय काय केलंय बघा. हे रोड रुंदीकरण करण्यासाठी मी आलो होतो गावामध्ये. म्हणलं चला चहा प्यायला जावं गावामध्ये. तर ही गावामध्ये आलो होतो, तर ही सगळं पाडझाड चालू केली हे ना रोड रुंदीकरणासाठी. मेन दवाखान्याकडे रोड जाणार आहे आमचा. इथं गावातला दवाखाना आहे, मोठा दवाखाना सरकारी बिल्डिंग आहे, ही पाडायला लागलीत आता साईडचं रोड रुंदीकरणासाठी. ही बिल्डिंग आहे 1-2 मजली, 3-3 मजली असे सगळ्या रस्त्यामध्ये जी जेवढ्या आल्या होत्या तेवढ्या पाडायला लागले. तर सरकारी आदेशानुसार पाडायला लागले. तर लय आले होते इथं मिलिटरी फिल्टरी सगळे. 2-2 मजली बिल्डिंग, 3-3 मजली बिल्डिंग. खालून यांचं बुडातून गेलंय कुणाचं, वरून बी पाडायला लागलेत, खालून बी पाडायला लागलेत रोड रुंदीकरणासाठी. मी गेलो होतो गावामध्ये फिरायला, तर बघावं म्हणलं हे JCP्या लावल्या तर त्यानं असल्या बिलेट JCP्या. ते 2-3 JCP्या नमुन्याच्या होत्या. कोणाचं मेडिकल, कोणाचं हॉटेल, कोणाचं दुकान, कोणाचं मटणाचं दुकान, हे असे सगळे उपसून काढायला लागले. तर म्हणलं आपण फिरावं जरा, तर म्हणलं व्हिडिओ शूटिंग काढावी. म्हणलं ही JCP आली होती टिपरं भरून, मटेरियलला सुद्धा हात लावली नाही गेले. तर सगळं मटेरियल सुद्धा भरून न्यायला लागले. तर सगळं रोडचं काम करण्यासाठी आता रुंदीकरण असं होणार आहे की 100 फुटाच्या पुढं रोड होतो काय की आमच्या गावात. मी आलो होतो इकडं फिरायला चहा पिण्यासाठी. तर ही घर तर बघा वरूनच पाडायला चालू केलं मशीन लावून तसली. आधी खालून पाडलं थोडं, वरून पुन्हा इकडं घरं असे राहते बी घरं होते, पुन्हा काही धंद्यावाल्याची बी घरं होते, दुकानं, पुन्हा राहायचे घरं. हे सगळे असे जेवढे जेवढे रोडामध्ये आले तेवढे तेवढे पाडायला लागले होते JCP लावून. पुन्हा तसली कोकलेन JCP लावून, ह्या काही असली कोकलेन JCP लावून. पुन्हा इथं भोयाचे बी राहत होते लोक, त्यांचे तर राहते घरं होते. त्यांचं तर सगळं राहायचं सगळं उद्ध्वस्त झालं. चौक सुद्धा उद्ध्वस्त झाला. इथं चौक एक होता छोटासा, ह्या काही इथं चौक होता. ही चौकामध्ये गाडे फिडे लागत होती इथं, ती पण भाज्याची ही लागायची, ती पण पाडलं. ह्या काही बिल्डिंग तर अशी दिसायला लागली की इगळीच खालूनच तिला घुसले आणि वाटायला लागले. खालून एक ही कसली इगळीच दिसायली खालून पाडल्यावर. ते आता ही सगळे जागा साफ झाली. आता ही इथून इथून ही पोलीस स्टेशन आहे. इथं समोर इथं जेल होतं, ती जेल बी सगळं बुजलं. पुन्हा इकडं एक बकरा शॉप होतं, बकरा शॉपचं तर खालूनच गेलं. बकरा शॉप खाली होतं, हे असं खालूनच त्याचा गेलं. पुन्हा नंतर इकडं पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनचं कंपाऊंड वॉल पांढरं, ती कंपाऊंड वॉल नाही आलं मध्ये. तरी पण इकडले ही फॉरेस्ट क्वार्टरचं कंपाऊंड वॉल पोलिसांचे घरं राहण्यासाठी होते. ती पण आम्ही दोघं हिंडायला होता गावामध्ये. म्हणलं चला जरा बघावं इकडला नजारा. हे कामवाले होते, ती दिनपाली रातपाली करणारी, ती रोडचं पाडापाडी ही करणारे. ही घरदारं ही इकडले सगळे पडले गेलेत. पुन्हा दुकानं मकानं मोठमोठाले होते, ती पडले. पुन्हा मी हिंडायला लागलो होतो. म्हणलं बघावं आता चहा पाणी करावं. म्हणलं चहा पाणी केलं नव्हतं, तरी पण म्हणलं डबल करू अजून 2दा. इकडे गावात फिरायला मोकाच नव्हता भेटला मला. 1-2 महिने झाले गावात आलोच नव्हतो. ही कोर्ट आहे, न्यायालय आमच्या इकडलं, त्याचं बी कमान पडणार आहे. ह्याचं कंपाऊंड वॉल पडलंय, पलीकडून बांधलंय तरी पण कंपाऊंड वॉल. तरी आता इकडलं कंपाऊंड वॉल पडलंय. आता इकडलं बी अगोदरच बांधलं होतं. ही कोर्ट आहे, न्यायालय, म्हणजे ही बी कमान जाणार आहे. कमानीच्या पुढं इथं मुतारी होती बांधलेली, ही पण जाणार आहे म्हणून तो तात्पुरती ठेवली आहे. इथं आला पुन्हा आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजा चौकापर्यंत आला होता. इथपर्यंत ही असं होणार आहे रोड तयार. आणि इकडे एक रोड जायला लागलाय. पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पलीकडे जाणार आहे रोड, तिकडे बी करणार आहेत म्हणून. ती आधी झाला होता. ही योगेश्वरी मंदिराकडे रस्ता जाणार आहे. इकडे तर अगोदरपासूनच रस्ता बनलेला आहे, पण नाली बनलेली आहे. पण तरी पण अजून काय रुंदीकरण वाढवतील काय सांगता येत नाही इथून. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक करा, फॉलो करा.